काल मी एक व्हिडिओ टाकली होती ज्याच्यात मी श्री तुम्हाला ब्लाऊज दाखवली. बहुतेक जण ती ब्लाऊज आवडली, खूप लाईक्स आल्या, कमेंट्स आल्या. कमेंट्समध्ये कोण छान आहे, मस्त आहे, सुंदर शिवलीत, छान तुमचं काम आहे, पुन्हा तुमचा ॲड्रेस पाठवा, आम्हाला तुमच्याकडे ब्लाऊज शिवायचे आहेत, अशा बरेचशा कमेंट्स होत्या. पण त्याच्यात एखाद दुसरी कमेंट अशी होती की ब्लाऊजला फिनिशिंग एवढी खास नाही आहे. ठीक आहे, नसेल ही फिनिशिंग माझी तेवढीच खास, कदाचित तुम्हाला आवडली नसेल आणि नसेल सुद्धा, मला तेवढा द्यायला सुद्धा वेळ मिळत नसेल, कारण माझ्याकडे कामच एवढा असतो तर मी एका ब्लाऊज तेवढा वेळ देऊ शकत नाही. आता एका ब्लाऊजला प्रेस बटन करा, हात शिलाई करा, इस्त्री करा, ओव्हरलॉक करा, एवढं सगळं केलं तर फिनिशिंग प्रॉपर होते ब्लाऊजची. पण तेवढा आपला मोबदला मिळतो का? आज 250-300 रुपयाच्या सगळ्या एवढ्या गोष्टी करत बसलो तर आपला वेळ त्या एका ब्लाऊज मध्ये जाईल आणि एका ब्लाऊजला आपलं 2.5 ते 3 तास जाते ते ब्लाऊज करत बसतो, कारण हात शिलाईला खूप वेळ जातो. आता ज्यांनी कमेंट केल्या त्यांच्याकडे कदाचित शिलाई जास्त असेल, कदाचित त्यांना एका ब्लाऊजचे 500, 600 ते 800 रुपये मिळत असेल, म्हणून तेवढा वेळ देत असेल. पण आम्हाला 300 ते 250 रुपये शिलाई मिळते. मग एवढा वेळ आम्ही कसा एका ब्लाऊजला द्यायचा? हा, जर कस्टमर बोलला की आम्हाला फिनिशिंग मध्ये ब्लाऊज शिवून द्या, आम्ही तुम्हाला 600-700 रुपये शिलाई पे करू, तर आम्ही सहज करू शकतो, तेवढा वेळ घालवू शकतो. दादा, प्रत्येकाला आपलं काम आवडेल असं नसतं. ह्या टेलरिंग मध्ये कसं आहे, एक टेलर असतात जे एकमेकाच्या ब्लाऊजला खोड करत असतात, कारण प्रत्येकाला एकमेकाच्या कामात खोड करायला आवडत असं, म्हणजे फिनिशिंग फिनिशिंग फिनिशिंग. दादा, फिनिशिंग करणं तेवढं सोपं नाही. एखादं घर बांधणं कठीण असतं, तसा ब्लाऊज शिवणं कठीण आहे. प्रत्येक मेस्त्रीला किंवा गवंड्याला सारखं जमतं असं नाही. प्रत्येकाच्या अनुसार माणूस काम करत असतं आणि लोकांना माझी कामं आवडतात म्हणून लोक माझ्याकडे शिवतात. हेच मला आवडतं. बाकी जर त्यांना फिनिशिंग माझी आवडत नसेल तर ती माझ्याकडे आलेच नसते. मी काही चुकीचं बोललो असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा. आज फिनिशिंगची ब्लाऊज बाहेर गेला तुम्ही 1200-1500 रुपये शिलाई भरतात, पण इथे 300 की 350 रुपये मागले तरी लोक कटकट करतात. मग आपण कसं फिनिशिंगचं काम करून द्यायचं? तुम्ही मला सांगा ना. अहो, मी पण डिप्लोमा केला, मला सगळं जमतं, पण सगळं जमून सुद्धा जर त्याचा आपला मोबदला मिळत नसेल तर करून काहीच फायदा नसतो. बरोबर बोलतो, बरोबर बोला, चुकीचं चुकीचं बोला. काय टेलर, बरोबर आहे ना?